1/3 पैकी 50% म्हणजे अर्ध मॅग्नीज केवळ एक जपान देशच काय करतो, आपल्याकडून काय करतो, आयात करतो. तर ही महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे, पॉईंट काय लिहून घ्यायचा आहे. बघा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढे काही महत्त्वाचे काही घटक आहेत असे सर्व पॉईंट्स आपण या ठिकाणी काय कव्हर करत चाललेलो आहोत. तर 1971च्या नंतर या ठिकाणी काय हे जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे. 1971च्या अगोदर मात्र काय खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण काय निर्यात करत होतो. तर हे निर्यातीचं प्रमाण घटलं का बरं? बघा, एक तर आपल्या कॉम्पिटिशनमध्ये काय बरेच ब्राझील असेल, त्याच्यानंतर अमेरिका आहे, त्याच्यानंतर ब्रिटन आहे. तर हे जे देश होते किंवा चायना आहे, या देशांमध्ये सुद्धा काय मॅग्नीजचं उत्पादन होतं आणि ते देशसुद्धा काय मॅग्नीज एक्सपोर्ट करतात. मात्र त्यांच्याजवळ एक्सपोर्ट करण्यासाठी उच्च प्रतीचं मॅग्नीज शिल्लक आहे, पर्याप्त त्यांच्याजवळ काय सुद्धा काय उत्पादन होतं. आपल्याजवळ सुद्धा उत्पादन होतं, मात्र उच्च प्रतीचं मॅग्नीजचा वापर काय बोकारो असेल, या ठिकाणी काय जमशेदपूर असेल, टाटा असेल, रुरकेला असेल, अशा प्रकारच्या भिलाई पोलाद असेल, त्याच्यानंतर विजयनगर असेल, या ठिकाणी भद्रावती असेल. तर अशा स्टील इंडस्ट्रीज डेव्हलप झालेल्या असताना या ठिकाणी आवश्यकता आहे. त्याच्यानंतर त्यांच्या व्यतिरिक्त तर एवढे सगळे उद्योग आहेत, रसायन उद्योग आहे, काडीपेटी असेल, पेंट, कातडी उद्योग, कोरडे विद्युत घट, कीटकनाशके, ब्लिचिंग पावडर. तर या सर्व उद्योगांमध्ये काय वापर केल्याच्या नंतर उच्च प्रतीचं मॅग्नीज आपण एक्सपोर्ट करणं काय केलेलं आहे, बंद केलेलं आहे. मग इतर देशांच्या तुलनेत आपल्या मॅग्नीजचा काय दर्जा जे आहे किंवा क्वालिटी आहे ती कमी असेल, तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आपल्या मॅग्नीजला काय जी मागणी आहे ती मागणी कमी झालेली आहे. आणि त्याच्यानंतर भारतामध्ये ऑलरेडी एवढी मागणी असताना, म्हणजे आपल्या देशामध्ये काय एवढी मागणी असताना आपण बाहेरच्या देशांना एक्सपोर्ट करणं काय नेहमीच ती पॉलिसी त्या ठिकाणी थोडीशी बाजूला ठेवणार. म्हणून मॅग्नीज जे आहे त्याचं प्रमाण 1971च्या नंतर काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. आता भारतातील कोणत्या कोणत्या बंदरांवरून या ठिकाणी काय मॅग्नीज जे आहे एक्सपोर्ट केलं जातं? बघा, भारतातील पूर्व किनाऱ्यावरील काही बंदरे आपण बघितलेली होती. तर त्या बंदरांवरून काय केलं जातं, प्रमुख देशांना या ठिकाणी तर लोह खनिज जे आहे ते एक्सपोर्ट केलं जातं. एक बंदर होतं आपण या ठिकाणी बघितलेलं हल्दिया, त्याच्यानंतर या ठिकाणी एक बघितला होता पॅरादीप बघितला होता, त्याच्यानंतर काय विशाखापट्टणम हा एक काय आपण मी थोडंसं काय रेषेच्या बाजूला काढलेलं आहे जेणेकरून तुम्हाला समजेल. या ठिकाणी विशाखापट्टणम बघितलं होतं. तर अशा सर्व प्रमुख बंदरांवरून काय लोह खनिजाची काय निर्यात केली जाते. तर याच प्रमुख बंदरांवरून या ठिकाणी मॅग्नीजची सुद्धा निर्यात केली जाते. आणि पश्चिम याच्यावरती या ठिकाणी आपण बघितलं होतं, या ठिकाणी आपण मुंबई हा लोह खनिजाच्या बाबतीत बघितलेला नव्हता. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय लोह खनिजाचं उत्पादन होत नाही, त्याच्यामुळे काय मुंबई या पोर्टवरून, मुंबई बंदरावरून काय लोह खनिजाचं निर्यात होत नाही. मात्र महाराष्ट्र हा काय देशामध्ये काय 4थ्या क्रमांकाचा काय असा राज्य आहे ज्या ठिकाणी काय खूप मोठ्या प्रमाणात काय मॅग्नीजचे साठे आहेत. तर या ठिकाणी आणि उत्पादनाच्या बाबतीत जर बघितलं तर मध्य प्रदेशच्या नंतर महाराष्ट्र हा देशातील काय 2ऱ्या क्रमांकाचा राज्य आहे ज्या ठिकाणी काय मॅग्नीजचं उत्पादन काय सर्वाधिक घेतलं जातं. म्हणून मुंबई बंदरावरून लोहच्या ऐवजी मॅग्नीज काय केलं जातं, निर्यात केलं जातं. म्हणून मॅग्नीज निर्यातक काय बंदरांमध्ये समावेश होतो हल्दिया, पॅरादीप, विशाखापट्टणम झाल्याच्या नंतर मुंबईचा सुद्धा समावेश होतो, गोव्यामधील या ठिकाणी मार्मागोवाचा सुद्धा समावेश होतो आणि त्याच्यानंतर कर्नाटकमधील एक आपण बघितलं होतं मंगळुरू हे बघितलं होतं. कर्नाटकच्या प्रदेशामध्ये जेवढं काही मॅग्नीजचं उत्पादन निघेल तर ते एक्सपोर्ट कुठून केलं जाईल, या ठिकाणी काय मंगळूर. आता बघा आपण वेगळं कोणतं बघितलं, फक्त हा जर एक बंदर सोडला तर बाकी सर्व बंदरे आपण कुठं लोह खनिजामध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलो आहे. मग ह्याच गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला होता पहिल्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला एकदा जर गोष्टी तुम्हाला काय लक्षात आल्या तर पाठ करायची आवश्यकता नाही, या गोष्टी रिपीट होतील आणि तुमच्या लक्षात सहजपणे राहून जातील. तर ही सर्व काय प्रमुख बंदरे आहेत ज्या ठिकाणातून काय मॅग्नीज काय केलं जातं, एक्सपोर्ट केला जातो. मॅग्नीज जे आहे मॅग्नीजचं निर्यात अगोदर आपण काय जे मॅग्नीज खनिज जे आहे ते मॅग्नीज खनिज जशाच तसं कच्च्या स्वरूपात अगोदर आपण काय एक्सपोर्ट करायचो आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये त्याची रेटसुद्धा त्याचा दरसुद्धा कसा असायचा, कमी असायचा. मात्र आजच्या डेटमध्ये आपण मॅग्नीज नाही तर फॅरोमॅग्नीजचं एक्सपोर्ट करतो किंवा फॅरोमॅग्नीज काय इतर देशांना निर्यात करतो. फॅरोमॅग्नीज म्हणजे काय असतं, समजा जे मॅग्नीज असेल कच्चं तर मॅग्नीजच्या खनिजामध्ये थोड्या प्रमाणात काय लोह मिळवलं जातं. या ठिकाणी लोह अधिक
मॅग्नीज यांना काय म्हणलं जातं, फॅरोमॅग्नीज असं म्हणलं जातं. आणि फॅरोमॅग्नीजची या ठिकाणी काय जी किंमत आहे, दर आहे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये, त्याची मागणीसुद्धा जास्त आहे आणि त्याचं या ठिकाणी काय रेटसुद्धा काय चांगल्या प्रमाणात काय आपल्याला मिळतो. म्हणून आता सध्या भारत सर्व काय शेजारी राष्ट्रांना असेल ज्यांना ज्यांना काय मागणी आहे त्यांना सर्व काय फक्त मॅग्नीज एक्सपोर्ट करण्यापेक्षा फॅरोमॅग्नीजच्या स्वरूपात काय मॅग्नीजचं काय करतो, निर्यात करतो. तर हे सर्व घटक झाले या ठिकाणी मॅग्नीजच्या संदर्भात महत्त्वपूर्ण सर्व पॉईंट्स आपण बघितले आहेत. तर याच्यानंतर आपण बघू मॅग्नीजचे भारतामधील जे इतर देश आहेत. एक पॉईंट या ठिकाणी ॲड करा, एक पॉईंट राहिला आपला कुठला की मॅग्नीजचे उपयोग कोणते कोणते, त्याच्यामध्ये हे सर्व घटक लिहिलेत. आपल्या मानवी शरीराला सुद्धा सायन्समध्ये याचा आपण काय स्टडी करतो, मात्र जिथं जिथं रिलेट करता येईल त्या त्या ठिकाणी आपण ॲड करत चलू. मानवी शरीरामध्ये सुद्धा काय सूक्ष्म प्रमाणात मानवी आहारात सुद्धा काय मॅग्नीजची आवश्यकता असते. म्हणजे मॅग्नीजचं खनिज वगैरे काय काढून आपल्याला काय खायचं नाही येते. तर शरीराला जसं आयरनची आवश्यकता आहे तसंच काय मॅग्नीजची सुद्धा आवश्यकता आहे. हे काय महत्त्वपूर्ण धात्विक खनिज आहे हे सांगतोय. तर हे सर्व झाले मॅग्नीजच्या संदर्भात घटक. आता मॅग्नीज हा जो काय धात्विक खनिज आहे तर भारतामध्ये त्याचं वितरण कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये हे बघायचं आहे. लोह खनिजाचं जे वितरण आपण बघितलेलं होतं लक्षात असेल तर मॅग्नीजचं वितरण काही अवघड नाही. कर्नाटकच्या बाबतीत मी सांगेन लोह खनिज कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये भेटत होतं आपल्याला. बेल्लारी होतं, चित्रदुर्ग होतं, त्याच्यानंतर काय तुमकूर होतं, चिकमंगलुरू होतं, त्याच्यानंतर शिमोगा आणि धारवाड हे प्रदेश होते. याच प्रदेशांमध्ये मॅग्नीज आढळतं, याच प्रदेशांमध्ये, इतर कुठल्याही प्रदेशामध्ये नाही. ओडिसामध्ये आपण बघितलं होतं, ओडिसामध्ये मॅग्नीज सुद्धा आढळतं. छत्तीसगडमध्ये आढळत होतं लोह खनिज, त्या ठिकाणी सुद्धा काय मॅग्नीज आढळतं. तर डिस्ट्रीब्युशन बघू. तर चला लिहून घ्या सगळ्यांनी. तर मॅग्नीजचे भारतातील वितरण असं हेडिंग टाकायचं आहे, त्याच्यामध्ये आपण काय बाकीचे पुढचे पॉईंट करू लिहून घेऊ. मॅग्नीजच्या संदर्भात आपण या गोष्टी बघितल्या की भारतातल्या काय कोणत्या कोणत्या प्रमुख बंदरांवरून काय मॅग्नीजची काय निर्यात चालते आणि निर्यातीच्या संदर्भात बघितलं होतं. एकूण या ठिकाणी निर्यातीच्या संदर्भात भारतामध्ये उत्पादन होणाऱ्या एकूण मॅग्नीजच्या 1/3 मॅग्नीज काय होतं निर्यात होतो. पैकी 50% मॅग्नीजचं निर्यात कुणाला करतो, जपान या देशाला आपण करतो. व्यवस्थित पद्धतशीरपणे ज्या पद्धतीने मी सांगतोय त्या पद्धतीने विधिवत तुम्हाला काय करायचं लिहून घ्यायचं आहे. मी बोर्डवरती लिहित असताना तुम्हाला सर्व शब्द समजतील अशा पद्धतीने शॉर्टमध्ये लिहिण्याचा काय प्रयत्न करतोय, जेणेकरून काय वेळसुद्धा जास्त जाणार नाही आणि कंटेंटसुद्धा तुमच्याजवळ काय पर्याप्त राहील. तर त्याच्यापैकी आता सध्या आपण काय मॅग्नीज नाही तर फेरोमॅग्नीज जे की मॅग्नीज आणि लोह यांचं मिळून बनलेलं असतं. त्याची मागणीसुद्धा काय आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जास्त आहे आणि त्याला मिळणारी किंमतसुद्धा जास्त आहे. त्याच्यामुळं मॅग्नीजच्या ऐवजी आपण काय फेरोमॅग्नीज म्हणजे एक प्रकारे मॅग्नीजच आहे, तर त्याचं एक मॉडर्न नाव आहे असं समजा. तर फेरोमॅग्नीजचं निर्यात आपण करतोय. हे जे 1/3 निर्यात सध्या करतोय तर ते कोणत्या स्वरूपात करतोय, फेरोमॅग्नीजच्या काय स्वरूपात करतोय. आणि प्रमुख बंदरे कोणते कोणते आहेत या ठिकाणी. मुंबई हे नवीन बंदर आपण बघितलं, मुंबई. त्याच्यानंतर मुंबईच्या नंतर गोव्यातील मार्मा गोवा बंदर आहे. त्याच्यानंतर मंगळुरू पोर्ट ऑफ कर्नाटका. त्याच्यानंतर आपण विशाखापट्टणम बघितलं, या ठिकाणी विशाखापट्टणम हा आंध्र प्रदेशमधील. त्याच्यानंतर पॅराद्वीप हा ओरिसामधील आणि हल्दिया एक बंदर आहे कुठला पश्चिम बंगाल राज्यामध्ये. तर या सर्व बंदरावरून या प्रमुख 5 बंदरावरून काय मॅग्नीज या लोह खनिजाचं काय केलं जातं एक्सपोर्ट केला जातो. उर्वरित मॅग्नीज जो आहे तर त्याचा वापर आपण भारतामध्ये काय आपल्या स्टील इंडस्ट्रीजमध्ये काय लोह पोलाद उद्योग या धातूंच्या काय निर्मितीसाठी काय वापर करतो. तर आता यांचं वितरण जे आहे मॅग्नीजचं भारतामध्ये बघत असताना बघा कोणते कोणते काय प्रमुख या ठिकाणी काय राज्य आहेत, ज्या राज्यांमध्ये काय मॅग्नीजचे भांडार कोणत्या ठिकाणी आहेत आणि त्यांचं काय उत्पादन कोणत्या ठिकाणी घेतलं जातं हे बघू. आता काय भांडार आणि उत्पादन यांच्यामध्ये काय नेहमी महत्त्वाचे कोणते स्टेट ठरतात. उत्पादन आणि उत्पादनाच्या संदर्भातच काय नेहमी प्रश्न विचारला जातो. आपण दोन्ही सुद्धा बघू. बघा मॅग्नीजचे जे भांडार आहेत तर मॅग्नीजच्या भांडारामध्ये सर्वाधिक भांडार जे आहेत ते कोणत्या देशामध्ये आहेत. बघा भांडाराच्या बाबतीत ओरिसा स्टेट काय फर्स्ट क्रमांकावरती, सेकंड जो आहे कर्नाटक आहे, थर्ड जो आहे या ठिकाणी
मध्य प्रदेश आणि 4th नंबर मध्य प्रदेशच्या नंतर कोणता आहे महाराष्ट्र हा आहे. ओरिसामध्ये या ठिकाणी काय 44%, कर्नाटकमध्ये अबाउट 22%, MP या ठिकाणी 13% एवढे काय भांडार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 8% एवढे काय भांडार आपल्याला काय बघायला भेटतात. आकडेवारी माहिती नसेल तर काय फरक पडणार नाही. महाराष्ट्राचा संदर्भ या ठिकाणी आलेला आहे. 4था प्रमुख स्टेट आहे मॅग्नीज भांडाराच्या संदर्भात. मात्र उत्पादनाच्या बाबतीत या ठिकाणी उत्पादनाचा ज्यावेळेस काय विचार करतो तर त्यावेळेस सर्वाधिक उत्पादन या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये जरी फक्त 13% एवढे भांडार असतील तरी उत्पादनाच्या बाबतीत मध्य प्रदेश हा अग्रेसर राज्य ठरतो पहिल्या क्रमांकाचा. आणि केवळ 8% साठा असला तरी महाराष्ट्रामध्ये मॅग्नीजचे उत्पादन मॅग्नीजच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे 2रा आहे. आणि 3रा जो आहे या ठिकाणी कोणता ठरतो ओरिसा ठरतो. कर्नाटकमध्ये जवळपास 22% एवढे भांडार एकूण भारतातील काय मॅग्नीजचे कर्नाटकमध्ये आहेत. मात्र त्या ठिकाणी उत्पादन कमी असण्याचं कारण काय आहे तर आपण ज्यावेळेस काय बघू या ठिकाणी काय कर्नाटकच्या बाबतीत त्यावेळेस काय डिस्कशन करू. आता यांचं वितरण बघत असताना उत्पादनाच्या दृष्टीने राज्य महत्त्वाचे आहेत तर त्यानुसार आपण मध्य प्रदेश एकूण यांच्यामधून किती राज्य निघून येतात तर एक ओरिसा आहे, 2रं मध्य प्रदेश, 3रं महाराष्ट्र आणि 4थं कर्नाटक. 4 स्टेट आहेत तर 4 स्टेटचा आपण विचार करू तर कोणत्या कोणत्या भागांमध्ये कोणत्या कोणत्या प्रदेशांमध्ये त्याचं काय वितरण केलेलं आहे. अवघड नाहीत गोष्टी आपण एक एक बघित घेतल्यानंतर नंतर काय समजतील आपल्याला. बघा एक पहिला जो काय खनिजांचा पट्टा बघितलेला होता आपण कोणता या ठिकाणी ईशान्येकडील काय ईशान्य द्वीपकल्पी काय खनिजांचा पट्टा बघितला होता. त्याच्यामध्ये त्याचा विस्तार मध्य प्रदेशमध्ये सुद्धा झालेला आहे. तर याच मध्य प्रदेशमध्ये हे वेगवेगळे या ठिकाणी काही क्षेत्र आहेत ज्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी मॅग्नीजच्या खाणी आहेत. कोणते कोणते क्षेत्र दिले बघा. झाबुआ दिलेला आहे, छिंदवाडा, जबलपूर आणि बालाघाट हे काय 4 क्षेत्र महत्त्वपूर्ण आहेत. यांच्या संदर्भात प्रश्न विचारला गेलेला आहे की पश्चिमेकडून पूर्वेकडं या काय मॅग्नीजच्या क्षेत्रांचा काय क्रम लावा किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम लावायचा असेल तर लक्षात ठेवायचं झाबुआ, छिंदवाडा, जबलपूर आणि बालाघाट. सर्वात पूर्व दिशेला असलेला कोणता क्षेत्र आहे बालाघाट क्षेत्र आहे. ज्या ठिकाणी या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला काय 2 महत्त्वपूर्ण या ठिकाणी भरवेली आणि कच्ची घाणा कोणते बालाघाट क्षेत्रामध्ये असलेल्या खाणी भरवेली आणि कच्ची घाणा तर या 2 खाणी आहेत. आणि या ठिकाणचा काय सर्वात काय महत्त्वपूर्ण हा प्रदेश आहे मध्य प्रदेशमधील म्हणता येईल. एकूणच भारतामध्ये सर्वाधिक मॅग्नीजचं उत्पादन जे आहे ते कोणत्या क्षेत्रामध्ये घेतलं जातं बालाघाट क्षेत्रामध्ये, ज्या की ठिकाणी उत्तम प्रकारचं काय मॅग्नीज या खनिजाचं उत्पादन घेतलं जातं. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातील काय हा जो नागपूरचा क्षेत्र आहे या ठिकाणी सुद्धा काय उत्पादन घेतलं जातं. तर हे उत्पादन घेण्यासाठी किंवा काय मॅग्नीजचं हे जे काय खनन करणारी काय सगळ्यात महत्त्वपूर्ण कंपनी जसं की मुख्यालय महाराष्ट्रामधील काय नागपूर या ठिकाणी आहे. कोणता हे मुख्यालयाचं नाव आपण या ठिकाणी लिहू. हे सर्व पॉईंट तुम्ही लिहिलेले असतील आपण काय यांना रॅप करू म्हणजे लिहायला आपल्याला काय जागा पर्याप्त होईल या ठिकाणी. बघा MOIL मॉईल ही कंपनी आहे. कोणती मॉईल ही सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी आहे जी या ठिकाणी काय मॅग्नीजचं उत्पादन घेते. तर या ठिकाणी मॅग्नीज ओर इंडिया लिमिटेड या नावाची कंपनी आहे ज्याचं की मुख्यालय कुठं आहे नागपूर महाराष्ट्रामध्ये स्थित नागपूरमध्ये आहे. आणि याचीच एक ब्रँच जी की बालाघाटमध्ये आहे, याचीच एक युनिट जे बालाघाटमध्ये कार्य करतं. तर त्यांच्या मार्फतच काय बालाघाट क्षेत्रामधील भरवेली आणि कच्ची घाणा हे जे क्षेत्र आहेत तर 4 क्षेत्रामधून काय मॅग्नीजचं उत्पादन घेतलं जातं. त्याचबरोबर जबलपूर, छिंदवाडा आणि झाबुआ हे सुद्धा क्षेत्र आहेत. प्रश्न विचारला जाऊ शकतो पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून काय पूर्वेकडे त्यांचे क्रम सांगा. तर त्याच पद्धतीनं आपल्याला काय कर्नाटकमध्ये विचारलं जाऊ शकतं काय उत्तरेकडून दक्षिणेकडे बेल्लारी, चित्रदुर्ग आणि तुमकूर हे जे प्रदेश आहेत यांच्या बाबतीत काय योग्य क्रम लावा किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडं. ओरिसामध्ये सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं क्यूझर, बनोई, कालाहांडी आणि कोरपूर यांच्या बाबतीत. तर हे क्रम अशा पद्धतीने काय लक्षात ठेवायचे आहेत. क्यूझर असेल किंवा कालाहांडी असेल हे आपण
ज्यावेळेस बघत होतो लोह खनिजाच्या बाबतीत, त्यावेळेस सुद्धा याच्यावरती काही डिस्कशन झालेलं आहे. तर नवीन काय बघतोय असं वाटत नाही याच्यामध्ये. बघा, लोह खनिजाच्या बाबतीत हे क्षेत्र बघितलेलं होतं, एक क्षेत्र आणि कमी केलेलं आहे या ठिकाणी सिंधुदुर्ग हे क्षेत्र. लोह खनिज काय सिंधुदुर्गमध्ये सुद्धा काय आढळत होतं, मात्र या ठिकाणी काय फक्त 4च क्षेत्र आपण काय महाराष्ट्रातली घेतलेली आहेत. तर सर्वात महत्त्वपूर्ण पहिला मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी छाबुआ, छिंदवाडा, जबलपूर आणि बालाघाट या क्षेत्रामध्ये काय मॅग्नीजचं उत्पादन घेतलं जातं. तर मॅग्नीजच्या काय उत्पादनामध्ये 1 युनिट मॉईलचं या ठिकाणी काय बालाघाट क्षेत्रामध्ये आहे, जे की मॅग्नीजचं उत्पादन घेतं. तर भारतातील काय मॅग्नीजच्या संदर्भात या ठिकाणी काय सर्वाधिक अग्रेसर असलेला प्रदेश कोणता आहे, तर तो आहे मध्य प्रदेश हा स्टेट. तर मध्य प्रदेशच्या नंतर दुसरा क्रमांक जो आहे कशाचा, महाराष्ट्राचा. भांडारच्या बाबतीत मात्र 4था आहे, उत्पादनाच्या बाबतीत मात्र कितवा क्रमांक आहे, दुसरा. केवळ 8% साठे आहेत. म्हणून या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की महाराष्ट्रातील मुंबई या पोर्टवरून लोह खनिजाचं या ठिकाणी काय एक्सपोर्ट केलं जात नाही, मात्र कशाचं या ठिकाणी निश्चितपणे मॅग्नीजचं निर्यात या ठिकाणी या बंदरावरून केली जाते. आपण त्या बंदरांच्या लिस्टमध्ये ते सुद्धा बंदर काय लिहून घेतलेलं आहे. तर कुठले कुठले क्षेत्र आहेत, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि रत्नागिरी. विशेष काही वेगळं बघण्याची आवश्यकता नाही. हे जे नागपूर आहे, नागपूरमध्येच काय मॅग्नीज ओर इंडिया लिमिटेड ही जी कंपनी आहे, तर त्या कंपनीचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे, त्याचं संचालन त्या ठिकाणातून चालतं. रत्नागिरीच्या महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त तिसरा जो क्षेत्र आहे तो कोणता आहे, या ठिकाणी ओरिसा उत्पादनाच्या बाबतीत आपण लिहिलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, हाच तो पट्टा आहे झारखंडच्या दक्षिणेला असलेला ओरिसामधील हे जे पठारी प्रदेश आहे, तर या पठारी प्रदेशामधील एक आहे. आपण जिल्हा बघितला होता एक, मयूरभंज, सुंदरगड आणि क्योझर. तर यापैकी मयूरभंज आपण घेतलेलं नाही, सुंदरगड आणि क्योझर हे जे क्षेत्र आहेत या ठिकाणी मॅग्नीजच्या साठे आढळतात. त्याच्यानंतर क्योझरकडून जसं जसं आपण दक्षिणेला क्योझर, बनोई, कालाहंडी आणि कोरपूर हे या ठिकाणी काय खाण क्षेत्र आहेत, हे क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी काय मॅग्नीजच्या खाणी आहेत. तर अशाच पद्धतीने काय लक्षात ठेवायचं आहे. किंवा प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो आपल्याला काय की जोड्या लावाच्या संदर्भात असेल संमिलित करा. तर क्षेत्र दिलेलं असतं, मॅग्नीजच्या काय खाणींच्या संदर्भात खालील पर्यायांचा विचार करा आणि काय योग्य जोडा लावा असा असेल. मग त्याच्यामध्ये काय कालाहंडी दिलेला असेल, चित्रदुर्ग दिलेला असेल, रत्नागिरी दिलेला आहे आणि छिंदवाडा दिलेला आहे. तर अशा वेळेस तुम्हाला राज्यांसोबत त्याची जोडी बनवत असताना किंवा मिळवत असताना अवघड काही जात नाही. आपल्याला काही महत्त्वाची माहिती असतील जे रिपीट परत झालेले आहेत, तर बाकीचा एखादा छिंदवाडा आपल्याला लक्षात नाही किंवा समजा बनोई लक्षात नाही तरी काय फरक पडत नाही. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी चित्रदुर्ग कुठं आहे, कर्नाटकमध्ये आहे, रत्नागिरी कुठं आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. तर अशा पद्धतीने पर्याय आपण काय व्यवस्थित सिलेक्ट करू शकतो. सगळ्याच गोष्टी काय पाठांतर करून जायच्या असतात असं नसतं. म्हणून काय खनिज हा चॅप्टर पाठांतरावरचा आहे, हे एक मानसिकता विद्यार्थ्यांनी काय मनातून काढली पाहिजे. आणि जेव्हा अशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन करून तुम्ही त्याचा अभ्यास करता, बघा प्रत्येक वेळेस मी नोट्स लिहा असं सांगतोय, मात्र नोट लिहित असताना ज्या ठिकाणी काय आवश्यक आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण नकाशा काढलाय, तर नकाशा काढल्याशिवाय काय तुमचा अभ्यास होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने ओरिसामधले क्योझर, बनोई, कालाहंडी, कोरपूर आणि सुंदरगड हे सुद्धा काय क्षेत्र लक्षात ठेवायचं आहे. आता सुंदरगडमध्ये विचारल्या जाणाऱ्या 2 महत्त्वपूर्ण खाणी आहेत, एक जमुनकिया आणि दुसरं नकलीपल्ली, हे लक्षात ठेवायचे आहेत. यापैकी जमुनकिया हे महत्त्वाचं आहे, हे अधिक लक्षात ठेवा. तर त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं कर्नाटक जे आहे, बघा कर्नाटक स्टेटच्या बाबतीत एवढं सांगेन, कर्नाटकमध्ये काय किती 22% भांडार जे आहेत मॅग्नीजचे कर्नाटकमध्ये आहेत, मात्र तो 4थ्या क्रमांकावरती जातो मॅग्नीजच्या उत्पादनाच्या बाबतीत. असं का बरं? मध्य प्रदेशमध्ये केवळ किती 13% आहे, मात्र उत्पादनाच्या बाबतीत पहिला क्रमांक आहे. कारण मॅग्नीजचे जे उत्तम प्रकारचे जे खाणी आहेत, जे अयस्क आहेत, ते मध्य प्रदेशमध्ये प्राप्त होतं. 22% या ठिकाणी 60 जरी कर्नाटकमध्ये असला तरी सुद्धा कर्नाटकमध्ये निम्न प्रतीचं अगदी या ठिकाणी काय कमी स्तराचं काय मॅग्नीज भेटतं, म्हणून त्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जात नाही. उच्च कोटीचं जे लोह खनिज मॅग्नेटाईट काय शिमोगामध्ये भेटतं किंवा इतर क्षेत्रांमध्ये भेटतं, तर या ठिकाणी काही लोह खनिजाच्या उत्पादनावरती यांनी काय केलेलं आहे, फोकस केलेला आहे, म्हणून मॅग्नीजचं उत्पादन जास्त होत नाही. तर कोणते कोणते क्षेत्र आहेत, तेच क्षेत्र जे आपण बघितले होते, चिकमंगळूर, बेल्लारी, चित्रदुर्ग आणि तुमकूर हे 4 क्षेत्र आपण बघितले होते. आणि हे सुद्धा क्षेत्र शिमोगा आणि धारवाड, ज्या कुंद्रेमुखपासून ते मार्मा गोवापर्यंत या ठिकाणी आपण कन्व्हेअर बेल्ट होता, हे सगळे गोष्टी बघितलेल्या होत्या. तर एक सुद्धा क्षेत्र चेंज नाही कर्नाटकच्या बाबतीत. हे सर्व क्षेत्र ज्या ठिकाणी लोह खनिज भेटतं त्याच ठिकाणी काय भेटतं, मॅग्नीज सुद्धा भेटतं. असेच या ठिकाणी काय पॉईंट दिलेले आहेत. तर हे अशा पद्धतीने सर्व डिस्ट्रीब्युशन आहे. बघा ओरिसामध्ये सुद्धा काय किती या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल 44% एवढे या ठिकाणी काय साठे आहेत. मात्र उत्पादनाच्या बाबतीत ओरिसाचा जर विचार केला तर तो कितीव्या क्रमांकावरती आहे, 3ऱ्या क्रमांकावरती.
ओरिसा, झारखंड ओरिसाचा जो बेल्ट आहे किंवा काय ओरिसामधील जे महत्त्वपूर्ण काय आपण सुंदरगड, मयूरभंज आणि क्युझर हे जे क्षेत्र बघितले होते ते कशासाठी प्रसिद्ध होते? हेमेटाईट प्रकारच्या लोह खनिजासाठी प्रसिद्ध होते. आणि ज्या ठिकाणी लोह खनिजाचे एवढे संपन्न साठे असतील तर तो राज्य लोह खनिजाच्या उत्पादनावरती जास्त काय भर देतो, मॅग्नीजच्या उत्पादनावरती भर देत नाही. म्हणून उत्पादनाच्या बाबतीत अशा पद्धतीने क्रम चेंज होतो. 4 राज्य आहेत मॅग्नीजच्या संदर्भात, यांच्या पलीकडे जाऊन प्रश्न विचारला जात नाही. वेगळा विचार करण्याची आवश्यकता नाही, वेगळे एफर्ट घेण्याची आवश्यकता तुम्हाला असणार नाही. एवढी तयारी करा मॅग्नीजच्या संदर्भात, तेवढी पुरेशी आहे. अर्ध काम लोह खनिजानं केलेलं आहे, अर्ध काम मॅग्नीज आपल्याला काय रिव्हिजन सुद्धा करायला लावतं आणि काय अशा पद्धतीने काय गोष्टी अभ्यासणं सोप्यासुद्धा जातात. ओके, तर पुढचा पॉईंट बघू आपण. बघा, यांच्या व्यतिरिक्त सुद्धा काय भारतामधील काय काही अन्य प्रदेश आहेत, काही अन्य राज्यांमधील त्या ठिकाणी सुद्धा काय मॅग्नीजचे साठे आढळतात. परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, म्हणून आपण त्यासुद्धा काय क्षेत्रांबद्दल काय मी सांगतो त्या पद्धतीने लिहून घ्या. सलेम हे क्षेत्र कुठे बघितलं होतं आपण? तमिळनाडूमध्ये बघितलं होतं. कशासाठी प्रसिद्ध आहे? तर त्या ठिकाणी उच्च कोटीचं काय लोह खनिज आढळतं. उच्च कोटीचं लोह खनिज कोणतं आहे? मॅग्नेटाईट प्रकारचं. बघा या ठिकाणी सलेम हा क्षेत्र आहे. तर सलेम हा क्षेत्र कुठं आहे? तमिळनाडूमध्ये. या ठिकाणी काय भेटत होतं आपल्याला? मॅग्नेटाईट आढळणारा हा प्रदेश होता. तर याच ठिकाणी काय मॅग्नीजचे सुद्धा काय आहेत? साठे आहेत. त्याच्यानंतर दुसरा उदयपूर आणि छोटा उदयपूर हे आहेत राजस्थानमधील काय क्षेत्र. या ठिकाणी सुद्धा काय मॅग्नीजचे साठे आढळतात. त्याच्यानंतर तिसरं आपल्याला असं म्हणता येईल पंचमहाल एक क्षेत्र आहे. आणखीन सुद्धा क्षेत्र आहेत, हे महत्त्वपूर्ण आहेत, यांच्याबद्दल काही लिहून ठेवा. पंचमहाल गुजरातमधला क्षेत्र ज्या ठिकाणी काय मॅग्नीजचे काय साठे आढळतात. बघा उदयपूरमध्ये या ठिकाणी लोह खनिजसुद्धा आढळायचं आणि काय मॅग्नीजसुद्धा आढळतं. यांच्यानंतर आंध्र प्रदेशमधील क्षेत्र सांगायचं आहे ज्या ठिकाणी काय मॅग्नीज आढळतं. आंध्र प्रदेशमधील एक क्षेत्र आहे, तर त्या क्षेत्राचं नाव सांगायचं सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहे. कमेंटमध्ये कळवण्याचा प्रयत्न करा. नाही जर आला ॲन्सर तर शेवटी गुरु सर आहेत तुमच्यासोबत काय ॲन्सर तुम्हाला काय करण्यासाठी. तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टी काय मॅग्नीजच्या संदर्भात दिलेल्या होत्या. एका व्हिडिओमध्ये संपूर्ण काय आपण मॅग्नीज संपवलेलं आहे. एक प्रकारे असं म्हणता येईल आपल्याला की लोह खनिज तुम्हाला समजलेलं आहे. या अनुषंगाने हा व्हिडिओ जो आहे थोडासा आपण स्पीड वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोष्टी जास्त खोलमध्ये जाऊन सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही. आता सांगण्यासारखं तेवढं विशेष काय नव्हतं. एवढं सगळं आपण काय धात्विक खनिजांचा अभ्यास करत असताना सुरुवातीलाच डिस्कशन केलेलं आहे. आता फक्त लोह खनिजाचं सारखंच काय मॅग्नीजचं सुद्धा काय त्याच दृष्टिकोनातून काय आपण व्यवस्थित काय अध्ययन केलेलं आहे. त्याचे उपयोग कोणते कोणते आहेत हे बघितले. त्याचे अयस्क कोणते कोणते आहेत हे सुद्धा आपण बघितले. प्रश्न प्रत्येक ठिकाणी तयार होतो त्या आणि त्याचं वितरण जे आहे आणि त्याचे वैशिष्ट्ये जे आहेत तर यांच्यावरती काय एवढी जी चर्चा केलेली आहे ती पुरेशी आहे. तर सर्वांनी नोट्स बनवायचा आहे, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यांचे या ठिकाणी काय धन्यवाद. तोपर्यंत या ठिकाणी विश्रांती घेऊ आणि पुन्हा एकदा भेटू अशाच प्रकारच्या काय दर्जेदार व्हिडिओमध्ये. थँक्यू.